चला मॅचला सुरुवात होत आहे. शैलेश आणि सिद्धी अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिला तर पॉइंटच्या दिशेने कट केलाय. एकदा परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच इथे मात्र जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. बॉलरने नक्कीच गोलंदाजी मार्गावरती अजित पाहायला मिळतोय. यावेळेला पुढचा चेंडू असेल, बघूया. यावेळेला काय कमालीचा फटका सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक इथून मात्र चांगलं एफर्ट पाहायला मिळालं. नक्कीच आपण जर पाहिलं तर हा येतो षटकार आणि 6 धावांनी धावसंख्या प्लावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू इथे जर पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यापुढेचा चेंडू आपण जर पाहिला तर लॉंग ऑफला काय कार्पेटच्या सहाराने खेळून काढलं. नक्कीच एकदा पूर्ण केली जाईल. या एकेवरती मात्र समाधान मानावं लागेल. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून मात्र आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या 9 या आकड्यामध्ये स्थिरवली गेली. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून मात्र काय कमालीचा फटका सजवलाय. लॉंग लेगला चेंडू जातोय. हा येतोय शिवनेरी चषक रोडखड षटकार डीजे. आपण जर पाहिलं तर एक षटका खरंच धावसंख्या 15 वरती पाहायला मिळते. नवीन गोलंदाज जर आपण पाहिला तर गणेश मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थ पाहायला मिळेल. इथून जर आपण पाहिलं तर सिद्धी आणि शैलेश जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिद्धीच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा जमवल्या गेल्या आणि शैलेशाने मात्र एक षटकार वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. इथून पुढे जर पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. आणि यावेळेला पहिला चेंडू लॉंग ऑफला खेळून काढला. इथून जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच या एक धावसंख्या जर पाहिलं तर पुढे धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू असेल, बघूया. इथून मात्र चांगला फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय षटकार.
बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून आपण जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच एकदा परिपूर्ण केली तर दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 धावा. यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर काय कमालीचा फटका सजवलाय. लॉंग ऑन दशरक्षक जातोय फील्ड करीपर्यंत. आपण जर पाहिलं तर एकच धावेवरती समाधान मानला जाईल. आणि काय कमालीची फेकी पाहायला मिळाली. अचूक थ्रो पाहायला मिळाला. आणि आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचल 25 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर शैलेश 9 चेंडूवरती 50 धावा जमवल्या होत्या मैत्री चषक केलवे इथे. तोच फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत आपण विचार जर केला तर शैलेशच्या बॅटमधून 2 षटकार ठोठावल्या गेल्यात. आणि या एक धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसवते 26 धावा. या वेळेला काय कमालीचा फटका सजवलाय. परंतु तिथे मात्र शतरक्षक आहे. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. षटकार 6 धावा. 2 षटकार अखेर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 विदाउट लॉस. नक्कीच आपण जर पाहिलं तर शैलेशसाठी कॅश प्राईजची ऑफर मात्र इथे लागली गेले. 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 300 रुपयाचा कॅश प्राईज. नक्कीच किरण कारभारी सरांकडून मात्र 3 चेंडूवरती 3 षटकार ठोठावले तर 300 रुपयाचा कॅश प्राईज असेल शैलेशसाठी. इथून जर आपण पाहिलं तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावा. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर यावेळेला बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून मात्र कमबॅक करून द्यायला लागेल आपल्या संघासाठी. हॅलो बघू यावेळेला इथून मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून जर आपण विचार केला तर पहिला वाईट चेंडू त्यानंतर लगातार 2 वाईट डॉट चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर सिद्धी पाहायला मिळतोय. आणि आपण जर शैलेशचा विचार केला तर आतापर्यंत 3 षटकार ठोठावल्यात आणि 1 दुहेरी आणि 1 सिंगल धाव अशा वैयक्तिक 21 धावांवरती मात्र फलंदाजी करतोय. बघू यावेळेला इथून जर पाहिलं तर फटका फसलाय. शतरक्षक पोहोचेल का. इथून मात्र आपण जर पाहिलं तर झेल मात्र धरतीला दान केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या जर पाहिली तर 34 रन. यावेळेला आपण जर पाहिलं तर हा मात्र षटकार पाहायला मिळतोय. आणि अजून जर 2 षटकार मारले तर नक्कीच 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किरण कारभारी सगळ्यांकडून मात्र आपल्यासाठी कॅश प्राइज लागलं गेलंय.
इथे मात्र काही कमालीचा चेंडू हाताळला गेला, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि आपण जर पाहिलं तर अजूनही एक चेंडू तिसऱ्या षटकातलं पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40. बघा पुढचा चेंडू यावेळेला इथून मात्र चांगला फटका सजवलाय, लॉंग लेगला मात्र इथे षटकार पाहायला मिळतोय. 6 धाव धावसंख्या फ्लावेल, धावसंख्या जर पाहिली तर 46 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर 3 षटका अखेर धावसंख्या 46 विदाउट लॉस अशी पाहायला मिळते. चला घाई करा मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर हाणामारीचे षटक पाहायला मिळते अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजून किती धावा जमवल्या जातील यावेळेला आपण जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केलं जाईल आणि एकच धावरती इथे समाधान मानलं जाईल. कारण की आपण जर पाहिलं तर आता मात्र स्ट्राईक एंडला शैलेश पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला शैलेश पाहायला मिळतोय. 9 चेंडूमध्ये 33 धावा जमवल्या गेल्यात आतापर्यंत. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर उमेश पटेल यांनी मात्र काही कमालीची फलंदाजी केली. नक्कीच त्याच्या बॅट मधून 2 अर्धशतक मात्र झलकवले गेले. आता जर पाहिलं तर इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. वाईट +4 एकूण 4 धावा येतील इथे आणि 5 धावेने धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या 51 वरती. बघा पुढचा चेंडू यावेळेला इथून मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत येणारे 4 चेंडू, ह्या 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. शैलेशची जर आपण बघितलं खेळली तर आतापर्यंत 33 धावांवरती खेळतो. इथून मात्र पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते परंतु बॅट पॅड पाहायला मिळतोय आणि हा सुद्धा डॉट चेंडू. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. बघा या पुढचा चेंडू इथून जर आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे, तिथून मात्र कुठलीही चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट शैलेश. जय वाघोबा ठाणेपाडा आणि साई सावली बोट संघ दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच सागरसाठी कॅश प्राइज असेल. जर या चेंडूवर षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज सागर मंडल कडून असेल. बघू यावेळेला पुढचा चेंडू इथून आपण जर पाहिलं तर काही कमालीचा फटका सजवलाय. चेंडूला भिरकावून दिला सीमा रेषा पार. हा लाय षटकार. इथून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाईल सागर मंडळाच्या माध्यमातून.
बघू यावेळेला पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतो. इथून कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट सागर. आपण जर पाहिलं तर 4 षटकाखेर धाव संख्या पाहायला मिळते 58. 59 धावांचं लक्ष इथे उभारलं गेलंय. चला जय वाघोबा ठाणेपाडे आणि साई सावली बोट संघ दोन्ही संघांनी नाणेफेकसाठी यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. बघूया पुन्हा एकदा मॅच होती चांगला फटका सजवलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे एकदा बरी पूर्ण केली जाईल.
बघा यावेळेला षटकातला दुसरा चेंडू असेल, इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. इथून जर पाहिलं तर हा येतोय चौकार आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावून जाईल. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. कुणाल आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मैत्री पेनंद आणि रोहित 11 वेडी या दोन संघामध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतोय. 59 धावांचं लक्ष मात्र उभारलं गेलंय त्रिमूर्ती पेनंद संघाच्या समोर. बघूया या वेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, तिथून मात्र चुकी करताना दिसतात. आपण जर पाहिलं तर या 91 धावेने धाव फलक पुढे धावसंख्येचा विचार करा धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. आपण जर विचार केला आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाली. इथून बघूया पुढचा चेंडू. आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला कुणाला पाहायला मिळतो लेफ्ट हँड फलंदाज. इथून मात्र स्लोवर चेंडू काय कमालीचा फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, इथून मात्र कुठली चुकी नाही. फलंदाज कुणाल बॅक टू द डगआउट. बोट दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वाघोबा ठाणेपाडा आणि साई सावली बोट दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचं आहे. बघूया पुढचा चेंडू. इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र आहे, तिथून जर पाहिलं तर एकच धाव परिपूर्ण केली जाईल. या 91 धावेने धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला 7 ते आकड्यावरती पाहायला मिळते. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिला तर खराब चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र वाईट चेंडू, एक आव्हांतर धाव मात्र इथे दिली जाते आणि या एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. बघूया यावेळेला पुन्हा एकदा षटकातला शेवटचा चेंडू असेल. इथे जर पाहिलं तर चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जाईल 6 धावेसाठी. हा येतोय शिवनेरी रोडखर चषक षटकार. चला बोट संघ आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. साई सावली बोट संघ जय वाघोबा ठाणेपाडा संघाचा कर्णधार मात्र इथे उपस्थित आहेत. आपण सुद्धा उपस्थित व्हायचं लगेच.
चला तर बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शैलेश पाहायला मिळतोय. इथून मात्र काय कमालीचा चेंडू हाताला गेला. इथून जर पाहिलं तर स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक पाहायला मिळते आणि इथून विकेटची संधी होती, परंतु आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू. एक ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो शैलेशच्या रूपात. अनेक मैदान त्यांनी देखील गाजवल्यात. आताच झालेल्या मैत्री चषकामध्ये काही कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मात्र 9 चेंडूमध्ये त्याने आपलं अर्धशतक झलकावलं गेलं. इथून मात्र पाहिलं तर फुल टच चेंडूचा समाचार घेतला जाईल का? एफर्ट चांगला होता. आपण जर पाहिलं तर इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. बघा यावेळेला पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळते. इथे मात्र चांगला चेंडू, तितका चांगला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र आपण जर पाहिलं तर हा येतोय चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 20 या आकड्यावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर मात्र पाहिलं तर चांगला फटका सजवला क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. इथून जर पाहिलं तर थोडस फ्लमिंग होत असताना पाहायला, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसवत जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. बघू यावेळेला पुन्हा एकदा. यावेळेला चांगला चेंडू होता. आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने प्लेसमेंट करून 1 धाव परिपूर्ण केली गेले. या एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 23 रन. नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत. इथे मात्र चुकी होते आणि नक्कीच धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल. 1 लॉस 25 रन्स इन द बोर्ड पाहायला मिळतोय. चला पाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गोलंदाजी मार्गावरती रॉकी पाहायला मिळतो. इथून मात्र चांगला फटका सजवला गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. इथून जर आपण पाहिलं तर एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावसंख्या जर पाहिलं तर 26 या आकड्यावरती.
बघूया यावेळेला पुढचा चेंडू इथून जर पाहिला तर फटका फसलाय. इथून चांगला एफर्ट होता परंतु आपण जर पाहिलं तर हा येतो षटकार. शतकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून गेला 6 धाव्यासाठी. या 6 धाव्याने धावसंख्या लावेल. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचेल 32. बघू यावेळेला पुढचा चेंडू इथून जर पाहिलं तर इथून मात्र एक आव्हांतर धावामध्ये भर. धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 33 धावा. इथून मात्र पाहिलं तर 10 चेंडू 26 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया कुठला फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवतो. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा मिसफिल्डिंग पाहायला मिळते. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 झेल इथे सोडले गेल्यात. आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरसळ. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पुढे 35 धावा. बघू पुन्हा एकदा इथून मात्र पाहिलं निहारला आणि जाऊ दिलं चेंडूला. हा मात्र वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 36 धावा. 1 लॉस. यावेळेला पुन्हा एकदा काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू येत असताना गोलंदाजी मार्फत आपला रॉकी पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर विकासाच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आतापर्यंत. षटकातला 5वा चेंडू असेल यावेळेला. पुन्हा एकदा नक्कीच आव्हांतर धाव आणि तिसरा वाईट या षटकातला पाहायला मिळतोय. आणि 1 धावेने धाव फरक जर पाहिलं तर पुढे सरसर 37 धावा. यावेळेला कमालीचा फटका सजवलाय सरळ बॅटने. चेंडूला भिरकावून दिले 6 धावेसाठी. हा येतोय षटकार. बघू यावेळेला पुढचा चेंडू षटकातला शेवटचा चेंडू असेल. या इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. हा येतोय शिवनेरी रोडखोड चषक षटकार. इथून आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 च्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 49 या आकड्यावरती. 3 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 49. अजूनही 6 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. इथून जर आपण पाहिलं तर 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता. महागडं षटक ठरलं गेलं. रॉकीचं 24 धावा ठोठावल्या गेल्या या षटकामध्ये. यावेळेला आपण जर पाहिलं तर 7 चेंडू 10 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्फत प्रेम पाहायला मिळतोय. यावेळेला पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. आता मात्र आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला विकास येत असताना पाहायला मिळतो. काय कमालची बॅटिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळतोय. यावेळेला आपण जर पाहिलं तर
नक्कीच मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? इथून मात्र दुहेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 52. अजून येणारे 4 चेंडू 7 धाब्याची आवश्यकता असेल. कुठला संघ इथे बाजी मारेल? आपण जर पाहिलं तर सेट फलंदाज विकास मात्र स्ट्राईक एंडला. एका वेळेस असं वाटलं होतं की वन साइड मॅच पाहायला मिळेल, परंतु इथून मात्र काय कमबॅक पाहायला मिळालं. या वेळेला फटका फसला. इथून मात्र संधी आहे. रॉकी तिथे आहेत. इथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट विकास. नक्कीच आता मात्र आपण पाहिलं तर लेफ्ट हँड फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 3 चेंडू असतील आणि 6 धावेची आवश्यकता. इथे मात्र चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव परिपूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? तर नक्की दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आता मात्र 2 चेंडू 5 धावा. बघू पुढचा चेंडू यावेळेला आपण आणि यावेळेला क्लीन बॉल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. इथे मात्र आपण जर पाहिलं तर समीकरण बदलते मॅचचं. आता मात्र 1 चेंडू 5 धावा. चौकाराला तर इक्वल मॅच पाहायला मिळेल. सुपर ओव्हर. नक्कीच आपण जर पाहिलं तर विजय मेडा साहेब यांचं सुद्धा मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत असेल. आता मात्र 1 चेंडू 5 धावा. नक्कीच डहाणूचे राजू मेडा सरांना सुद्धा यांनी सुद्धा आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. चला घाई करा. चला घाई करा. राजू मेडा सरांना सुद्धा आग्रहाचं विनंती की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बघू यावेळेला 1 चेंडू 5 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ बाजी मारेल? यावेळेला सरळ बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. इथून जर आपण पाहिलं तर रनआउटची संधी असेल का? नक्कीच या 2 धावा. इथून जर पाहिलं तर रोहित 11 संघ मात्र विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक.